नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सांगली जिल्ह्यातील पहिला ऐतिहासिक निकाल। पत्नीच्या हत्येप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि 1 लाख दंड। सांगली जिल्ह्यात खुनाच्या प्रकरणात प्रथमच आरोपीला फाशीची शिक्षा सुनावत विटा येथील माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला आहे। भूड तालुका खानापूर येथील रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम वय 41 याने 7 जून 2021 रोजी कौटुंबिक वादातून पत्नी दीपाली कदम हिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, तसेच तिच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केलं होतं। उपचारादरम्यान सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात तिचा मृत्यू झाला। त्यानंतर आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश RR भगवत यांनी आरोपीला फाशीची शिक्षा 1 लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास 3 महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली। दंडापैकी 20,000 शासनाकडे जमा करण्यात येणार असून उर्वरित 80,000 रक्कम मृत महिलेच्या मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर अंकुश जाधव यांनी केलाय। या तपासाला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक DY फडतरे, तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचे मार्गदर्शन लाभले। सरकारी वकील ॲडव्होकेट आरती महानंद देशपांडे सराटीकर यांनी प्रभावी बाजू मांडली। तसेच गुन्ह्याच्या तपासकामी दफ्तरी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष घाडगे यांनी काम पाहिलं। महिला पोलीस निरीक्षक नीलम जगदाळे, महिला पोलीस निरीक्षक भाग्यश्री नांगरे, पोलीस फौजदार जितेंद्र करवेकर, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम नागराळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र धादवड, प्रदीप पाटील, सुहास खुबीकर, महावीर कांबळे, हुबाले, पोलीस कॉन्स्टेबल महेश खिलारी, सुधाकर पाटील, लक्ष्मण गुरव आणि खानापूर दूरक्षेत्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपासात मोलाची भूमिका बजावली। 17 साक्षीदारांच्या साक्षी व भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय।